नेरा आर्या भारताची पहिली महिला जासूस। 1940चं दशक होतं, देश पेटला होता स्वातंत्र्यासाठी। इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू होता आणि त्या पेटलेल्या ज्वाळांमधून उभी राहिली नेरा आर्या, एक असामान्य स्त्री, एक गुप्तहेर, एक ज्वालामुखी। कोलकात्याच्या श्रीमंत घरात जन्मलेली नेरा शिक्षण घेताना मनात फक्त एकच ध्यास, मला माझा देश स्वातंत्र्य पाहिजे। नेताजींच्या राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटमध्ये ती सामील झाली आणि बनली भारतातील पहिली महिला गुप्तहेर। तिची देशभक्तीची खरी कसोटी लागली जेव्हा तिचा नवरा श्रीकांत दास, ब्रिटिश गुप्तचर अधिकारी, त्यानं नेताजींच्या हत्या करण्याचा कट रचला। नेराच्या हातात चाकू, डोळ्यात अश्रू, पण मनात ठाम निर्णय, माझा देशच माझा पती आहे। तिनं स्वतःच्या नवऱ्याचा खून केला। तिला अटक झाली, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये नेण्यात आलं। इथे छळाचा कहर, केस ओढले गेले, नखं तोडली गेली, तिचे स्तन कापले, पण ती म्हणाली, नेताजी माझे देव आहेत, मी काही सांगणार नाही। देश स्वतंत्र झाला, पण सरकारनं तिला काहीच दिलं नाही, ना पुरस्कार, ना सन्मान, ना आर्थिक मदत। नेरा हैदराबादच्या झोपडीत फुलं विकत जगली। लोक तिला प्रेमाने म्हणायचे, पेडम्मा, मोठी आई। 26 जुलै 1998ला तिने शेवटचा श्वास घेतला, पण तिचं नाव आजही प्रत्येक भारतीयाच्या काळजावर कोरलंय। नेरा आर्या, मरणालाही थरकाप घालणारी वीरांगना। ती इतिहासात हरवली नाही, ती इतिहास घडून गेली।